आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. लोड शेडिंगच्या नावाखाली महावितरणचा खेळ खंडोबा. मळा भागातील नागरिक संतप्त. मिरज पूर्व भागातील मळा परिसरात महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या लोड शेडिंगमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कालपासून लागू करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार दररोज रात्री 7:30 ते 11 या 3.5 तासांच्या कालावधीत वीज पुरवठा खंडित केला जात असून त्याचा सर्वाधिक फटका महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. अभ्यासाच्या महत्त्वाच्या वेळेतच वीज पुरवठा बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. रात्री 7:30 ते 11 या वेळेत वीज नसल्यास विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मिरज पूर्व भागातील सुमारे 75% लोकसंख्या मळा परिसरात वास्तव्यास असल्याने या लोड शेडिंगचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत आहे. लोड शेडिंगचा भार फक्त मळा भागालाच का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असून महावितरणने या निर्णयाचा फेर विचार करून तातडीने पर्यायी उपाययोजना कराव्यात, तसेच सर्व भागांमध्ये समान व न्याय नियोजन करून वीज पुरवठा खंडित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नमस्कार, मी किरण सदाशिव रोडे, राहणार एरंडोली. आज जे काही एरंडोली मळे भागातले लाईटीचा जो प्रॉब्लेम चालू आहे MSEBकडून संध्याकाळी 7:30 ते 11:30 या वेळेत जो काही त्रास आम्हाला व्हायला लागला आहे त्या संदर्भात आम्ही आता इथं बोलण्यासाठी आलो आहे. आणि जी काही लाईट जाते 7:30ला गेली की मुलांचा अभ्यास असेल किंवा स्वयंपाकाचा असेल, जेवणाचा असेल, मळे भाग असल्याकारणानं इथं जे काय संध्याकाळच्या सापाचं किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, घोणस वगैरे फिरणे, त्याला जबाबदार कोण शासन राहणार आहे का? त्यात आता विद्यार्थी पण इथं आहेत आणि त्यांना पण बघा काय म्हणतात ते पण. माझं नाव ऋषी कृष्णा देसाई. तुला काय त्रास होतोय रात्रीचं लाईट गेल्यावर? अभ्यास वगैरे होतोय तुझा? मॅडम ते मारतात का अभ्यास झाला नाही म्हणून? होय. तुला काय म्हणतात? तुझं नाव सांग पूर्ण. विराज विशाल पाटील. तुला काय अभ्यासाचा त्रास 7:30 वाजता लाईट गेल्यावर ते होतोय अभ्यास 7:30 ते? नाही. मग शाळेत मारतेन बसतोय? होय. मग ते काय आता त्याबद्दल काय करावं? त्यांनी लाईट पाठवावीत का काय? पाठवय. माझे नाव रुद्र कृष्णा देसाई. माझा अभ्यास पूर्ण होत नाही. तुझं नाव सांग. माझे नाव संकेत संपत नलवडे. असे लाईट घालवल्यामुळे आमचा अभ्यास पूर्ण होत नाही, त्यामुळे शिक्षक आम्हाला दररोज मारतात. आता इथं मुलगी पण आहे. माझे नाव प्राजक्ता बाळासू पाटील. लेट गेल्यामुळे अभ्यास होत नाही. शाळेत रोज शिक्षक मारतात. हा झाला मुलांचा प्रश्न. आता स्थानिक आम्ही जे आहे ते रात्री लाईट गेल्यानंतर आम्हाला जो त्रास होतो तो वेगळाच आहे की बाबा रात्री काय कामं करायची झाली, जनावरांचा भरडा पाणी असेल, स्वयंपाक असेल, घरातला घरगुती महिलांनासुद्धा प्रॉब्लेम आहे. हॅलो, माझे नाव तानाजी हिंदूराव माने. रात्री लाईट बंद झाल्यामुळे घरातील स्वयंपाकाचं, जेवणाचं आणि लहान मुलांच्या शाळेचा अभ्यासाचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी याविषयी जरा दखल घ्यावी शासनानं. मुळात ज्यावेळेस आम्ही MSEBला कॉल करतोय त्यावेळी MSEB सांगते की वरून आदेश आहेत. मग मळे भागातली लाईट तेवढी आदेश आहेत ते लाईट जाते आणि गाव भागाला जी भगीरथ म्हणून जी पाठवली जाते लगेच आम्हाला सांगतात ती भगीरथ आहे. म्हणजे त्यांच्यासाठी एक वेगळा न्याय, आमच्यासाठी एक वेगळा न्याय, असं काय ठरलेलं असलं तर शासनानं तसं पण फडणवीस साहेबांनी जाहीर करावं की बाबा आम्हाला द्यायचीच नाही मळे भागात लाईट. त्यांनी जाहीर करावं आणि ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा सांगावं की बाबा हा माझा प्रश्न आहे, मी माझं मी बघेन आणि आम्हाला द्यायचीच नाही मळे भागात, असं सांगून टाकावं. म्हणजे आम्हाला ते MSEBकडे जाताच लागू नये. आणि MSEBचे साहेब सांगतात की वरच्या साहेबांना आम्ही हे करतोय. मग आम्ही लाईट बिल भरायची की नाही भरायची मळे भागातल्यानी? काय सुनील आनंदराव पाटील. लाईट नसल्यामुळं नुकसान होते, शाळांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. संध्याकाळी स्वयंपाक म्हणा, बाकीचं काही गोष्टी आहे. मळा भागाला लाईट बिल भरतोय ना आपण सर्व. गावभागात काय आहे, भगीरथ आहे. गावभाग लाईट भरते, गावात गेल्यानंतर बी आपण लाईट बिल भरतोयच. घरपट्टीचे पावती काढा गेल्यानंतर लाईट बिल भरतोयच ना आपण बी. मग मळा भागांना आणि गाव भागाचं काय ह्याचा विषय काय? सरसकटच लाईट मिळालं पाहिजे ना. बोल जरा. अरुण शंकर पवार. संध्याकाळी लाईट नसल्यामुळे अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. आजपर्यंत लाईट ही कंटिन्यू देत होते. आज अचानक लाईट बंद झाल्यामुळे की बाकीची सोयीसुद्धा लाईटच्या आमच्याकडे काय नसल्यामुळे अंधारातच बसायला लागलेलं आहे. त्यामुळे शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा.
मुलांना मारच बसत असेल अभ्यास होत नाही म्हणून, तर आम्ही काय, आम्हाला दुसरा पर्याय नाही की त्यांचा दाखला तरी मग काढावं का काय, हे पण त्यांनी सांगावं की बाबा मुलांनी शाळेत शिकून येच नाही असं काय असेल तर ते पण सांगावं. 7:30 ते 11:30 म्हणजे मुलांचा जो अभ्यासाचा वेळ आहे तोच वेळ जर तुम्ही लाईट घालवत असाल तर त्यात मुलांनी काय करायचं आहे, ते काहीच उपयोग होणार नाही. लाईट तुम्ही आम्हाला द्या, तुम्ही सकाळी 1-2 तास घालवा, संध्याकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही घालवा, पण 7 ते रात्री 11 जो मुलांचा अभ्यासाचा काळ, स्वयंपाकाचा काळ, जेवण्याचा वेळ, ही सगळीच तुम्ही लाईटमध्ये घालवत आहे. जे लोड लोड शेडिंग आहे ते तुम्ही इतर टायमाला कन्वर्ट करा. जे सकाळी 6 असेल तरी सकाळी घ्या, दुपारी घ्या, फक्त संध्याकाळी लाईट ही कंटिन्यू ठेवा. संध्याकाळी जी 5:30ला 3 पीस लाईट पावणे 5 वाजता 3 पीस लाईट घालवत आहे, तिथून 1-2 तास, सकाळी 1-2 तास असं कन्वर्ट करून 4 तास तुम्ही कट करा. आम्ही नको म्हणत नाही आहे, फक्त आम्हाला संध्याकाळची लाईट द्या. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.